अहो तू त्याच्या मा आणि बाबांशिवाय जेवणार आहे का? त्यांनाच बोलवायला गेला असेल वरती आता. अमोल, ए अमोल बाळा, होती मा. बसा. अरे बाळा अमोल, तू कुठे गेला होता? आजोबा, मी मा आणि बाबाकडे गेलो होतो. अमोल, आज तुझ्या आवडीची मेथीची भाजी आणि चपाती बनवली हा. खाऊन सांगायचं हा, कसं झालंय. आकारा, अप्प्या अर्जुन बघितलं का? अगं औषधामुळे चव नसेल तोंडाला, कधी घरचं खातोय असं झालं होतं लेकराला. हो ना. होती मा, मेथीची भाजी आणि चपाती मला खूप आवडली आणि डिश पण मला खूप आवडली हा. अहो छोटे सरकार, ती लापशी आहे, तुम्हाला आवडली ना? हो मम्मा, खूप छान आहे. अमोल बाळा, आता रोज आपण असंच तुझ्यासाठी काहीतरी नवीन नवीन तुझ्या आवडीचं बनवत जाऊ हा. आता इथून पुढे तुला कसलाच त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेईन मी. यस मोती मा. आणि अमोल बाळा, तुझ्यासाठी आज सरप्राईज आहे हा. काय? तुझ्या मित्रांना आज मी घरी बोलवले खेळायला. तुम्ही मस्त खेळा. टीना आणि शौर्यला. हो मग. पण अमोल बाळा, जास्त धावपळ करायची नाही हा. हो मोती मा, थँक्यू. मला निघावं लागेल, मी आलो. चला मी पण निघते. बापू बाबा, मला यायला थोडा उशीर होईल आज. अगं अप्पे, तू आम्हाला कशा पाहिजे सांगतीस? हा, तुला न्यायची ना न्यायची जबाबदारी सध्या अर्जावर आहे ना, त्याला सांगत जा. अर्जा जा, घेऊन जा तिला. आणि हो, जपून जाऊ हा. बाबा, तुम्ही सोबत जा आणि लवकर या. हो. अमोल, हे बघ, मला जरा काम आहे म्हणून जावं लागतंय बाळा, पण तू स्वतःची नीट काळजी घ्यायची. आणि तुझे फ्रेंड्स घरी येणार आहे, पण त्यांच्यासोबत खूप खेळू नको, दमू नकोस बा बाळा. अगं हो मा, मी नक्की काळजी घेईन. मी धावपळ नाही करणार. तू तुझं कर काम. मोना, नीट काळजी घेशील ना ग त्याची? हो हो वंस. आणि बापू, काही वाटलं तरी मला लगेच फोन करा काय. दिदे, अगं किती काळजी करशील. हे बघ, तू बिंदास जा आणि मन लावून काम कर. आता आम्हाला कसलाच त्रास नाही होणार. बरोबर आहे ना भांजे? यस मामा. बरं चला, येते मग. बाय. मोना, आता अमोलचे मित्र येणार आहेत ना, तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करूयात आपण हा. चल. दीप्या मामा, हे राहिलेलं जेवण अमोलला भरवशील ना? बरोबर तू की. ठीक आहे, बस. चल ग. मॅडम, पुण्यातील प्रत्येक एरियामध्ये आपण पोलीस बंदोबस्त वाढवू आणि महिलांच्या सुरक्षेचा जो प्लॅन आहे तोही वर्किंगमध्ये. गुड. काय तोंडे, मी नसताना सुद्धा काम अगदी चोख केले का तुम्ही? मॅडम, तुम्ही जरी ऑफिसमध्ये नसलात तरी तुमचं कामावर अचूक लक्ष असतं. इनफॅक्ट ही सगळीच कामं तुम्ही मागच्याच आठवड्यात मार्गस्थ लावली होती. तुम्ही माझी मस्करी करताय. हो नाही नाही, मी आपलं असंच म्हणाले. काय तोंडे, पण मला असं वाटतं आपल्यामुळे कुठलंही काम नको थांबायला. आपल्या चुकीची शिक्षा त्या सर्वसामान्य माणसांना कशाला ना. येस मॅडम, मला तुमची हीच कार्यप्रणाली खूप आवडते. काय तोंडे, तुमच्यासोबत राहून रोज नवीन शब्दकोश शिकायला मिळतो हा मला. मॅडम, हे मराठी भाषेवरचं खूप प्रेम आहे. अरे वा, आज मराठी भाषेवरचं प्रेम. मॅडम, आमचं मराठीवरचं प्रेम फक्त बोलण्यापुरतं आहे. पण तुम्ही तर अमोलला मराठी माध्यमात शिकायला घातलंय. ह्यावरून तुमची मराठीबद्दलची आस्था सिद्ध होते. नाही काय तोंडे, पण हे खरं आहे ना, आपल्या मातृभाषेत शिकायची वेगळीच मजा आहे बघा. हो मॅडम, आणि अमोल हुशार देखील आहे. त्याला तर 2-3 भाषा अवगत होतील. पण काय तोंडे, मला ना आता त्याच्या शिक्षणाची नाही, मला त्याच्या आरोग्याची काळजी वाटते हो. अमोल आता बरा आहे ना? तो बरा आहे एकदम. त्याचे रिपोर्ट पण नॉर्मल आलेत. का कुणास ठाऊक माझ्या मनात येते काहीतरी चुकतंय, काहीतरी हातातून सुटतंय. म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं मॅडम? म्हणजे काय तोंडे, आतापर्यंत अमोलला असा त्रास कधीच नाही झाला. हा त्रास अचानक व्हायला लागला. बरं, त्याचे रिपोर्ट चेक केले तर सगळंच नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणाले तो अगदी फिट अँड फाईन आहे. पण मग हा त्रास असा अचानक कसा काय झाला? मॅडम, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय
तसं खरंच आपल्या हातातून काही सुटत असेल तर? एक मिनिट, म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला ना गायतोंडे. मॅडम, मला असं वाटतं की कदाचित हा चाइल्डहुड ट्रॉमा असू शकतो. म्हणजे आपला अमोल लहानपणी किडनॅप झाला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तो तेव्हा खूप लहान होता. लहान असेल पण त्याला तेव्हाही भावना होत्याच ना. आणि भीती ही देखील एक भावना आहे. एखादी भावना कशामुळे जागृत होते हे जर माहीत नसेल पण तरीही ती आपल्या मनात घर करून राहू शकते ना. गायतोंडे, मग असं असेल तर त्यावर उपाय काय? डॉक्टरांनी तुम्हाला काय स्पष्टीकरण दिले? ते म्हणले त्याचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे, तो अगदी ओके, बाकी फार काही बोलले नाही ते. मला राहून राहून असं वाटतंय एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा नुसता माणसाच्या शरीरावर नाही तर त्याच्या मनावर देखील खोल परिणाम करत असतो.